आज मी तुम्हाला मुलांच्या नाश्त्यासाठी नाहीतर टिफिनला किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी ना मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे. रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, एवढं पनीर घेतलेलं आहे बघा, एवढा मोठा तुकडा आहे आणि आपलं घरी बनवलेलं पनीर आहे. हे एवढा एक तुकडा चीज घेतलेला आहे, अमूलचं चीज आहे अशा पद्धतीचं. हे सगळं जे साहित्य टाकते ना हे टाकणं जरुरी आहे. एक 8 ते 9 काजू घेतलेले आहेत, थोडीशी एकदम साखर टाकायचे, एक 2 चिमूट टाकायचे आपल्याला. 3 मिरी मी कुटून घेतल्यात बघा एकदम बारीक. ह्याच्यामध्ये आपल्याला भाजलेले जिरे थोडेसे घ्यायचे आहेत, एक छोट्या अर्धा चमच्याला पण कमी असे घ्यायचे आहेत. चवीप्रमाणे टाकायचं मीठ, चीजला पण मीठ असतं तर त्याप्रमाणेच मीठ टाका. थोडीशी आपल्याला कोथिंबीर घ्यायची आहे, त्याची पण मी देठं पण घेतलेली आहेत. पुदिन्याची पानं घेतलेली आहेत बघा, स्वच्छ धुवून अशी, ती पण थोडीशीच घेतलेली आहेत, एक 2 काड्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, ह्या कमी तिखटवाल्या आहेत, 5 घेतलेल्या आहेत. तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या. जर मिरची नसेल टाकायची तर चिली फ्लेक्स असेल तर ती जरी तुम्ही वापरलं तरी पण चालू शकते. 2 चमचे मी बटर घेतलेलं, त्याच्यामध्ये 1 गड्डी लसूण भाजून घेतलेलं आणि एकदम अर्धा इंचाला पण कमी असं आलं पण मी ह्याच्यामध्ये भाजून घेतलेलं आहे. तर हे पण आपल्याला ह्याच्यामध्येच टाकायचे. आता हे काय करणार आहे, मिक्सरला मी फिरवून घेणार आहे. अशा पद्धतीत होतं बघा, एकदम बारीक करून घ्यायचे. पाण्याचा वापर जरासुद्धा आपल्याला करायचा नाही. पहिल्यांदा एकदा बंद चालू करायचं आणि नंतर परत एकदा चालू करायचं. तर अशा पद्धतीत होते एकदम पेस्ट. आता हे ना तुम्ही ब्रेडला लावून खाऊ शकता. जर कुणाला ब्रेड नसेल खायचं ना तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण बनवायचं. तर हे काय करते, एका वाडग्यामध्ये आपण काढून घेऊया. वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे काढून घेऊया. तर काय काय घेतलं, एक छोट्या आकाराची शिमला मिरची एकदम बारीक कापून घेतली, एक छोट्या आकाराचं गाजर वरची साल काढून मी खिसून घेतलेलं, एकदम पातळ खिसायचं. ही मका घेतलेली, फ्रेश मका आहे आणि ह्याला काय केलं, थोडंसं मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे. अर्धा कांदा घेतला, तो पण असा पातळ चिरून घेतलेला आहे बारीक. एकदम 3 ते 4 चमचे काकडी घेतलेली आहे, वरची साल काढून अशी कापून घेतलेली आहे. काढून घेते ह्याच्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे बघा. हे सगळं ह्याला पाण्याचा बिलकुल हे नाही पाहिजे, म्हणजे जे काही पण आपण स्वच्छ धुवून पुसून खिसायचं, म्हणजे जास्त पाणी होणार नाही. आता ह्याच्यामध्ये काढून घेऊया. हे तर बघा किती घट्ट झालेलं आहे. आता 1 चमचा पहिलं टाकलं होतं आपण, आता हा 1 चमचा टाकून घेऊया. आता मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे करा. जी मिरची मी भाजून टाकली होती ना ती पोपटी कलरची कमी तिखटवाली होती. मिरची खात नाही तर चिली फ्लेक्स जर असेल तर हे करू शकता तुम्ही, ती टाकू शकता. हे एकजीव करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये ना फ्रेश दही जर असेल का ना एकदम घट्ट असं, तर ते पण तुम्ही 1 चमचा टाकू शकता. खूप चविष्ट होतं बरं का. आणि हे न टाकता नुसतं जे आपण बनवलेलं होतं ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, ते नुसतं तुम्ही ब्रेडला लावून सुद्धा खाऊ शकता. खूप चविष्ट लागतं. ह्यातली एक पण गोष्ट तुम्ही स्किप करू नका, सगळं टाकली पाहिजे, म्हणजे खूप छान असं मस्त चव येईल. तर हे एवढंच बघा किती पुष्कळ झालेलं आहे. मुलांना तुम्ही हे टिफिनला सुद्धा देऊ शकता, छान लागेल. तुम्ही एकदा करून बघा अशा पद्धतीनं. बघा एकजीव झालेला आहे एकदम मस्त असं. मी चपाती घेतलेली आहे बघा, छोट्या आकाराची चपाती आहे. तुम्ही चपाती ब्रेडला लावून खाऊ शकता. आता हे काय करायचं माहिती आहे का, लावून घ्यायचं पूर्ण असं. हे तुम्ही असं मध्यभागी पण ठेवू शकता, आता पूर्ण असं लावू शकता. बिलकुल पातळ होणार नाही. जरी डब्यात जरी तुम्ही दिलं ना तर असं म्हणजे मुलांना खाता येईल व्यवस्थित. त्यासाठी जे पण गोष्टी टाकाल का नाही तुम्ही, तर त्याचं पूर्णपणे असं पुसून चांगलं मग हे करा, कट करा. कारण की काकडी वगैरे पाणी सोडल वगैरे, तर ते अशा पद्धतीत एक तर घट्ट झालं ना तर बिलकुल अजिबात तसं काय होणार नाही आणि छान लागेल. घरीसुद्धा आता मुलांना सुट्टी आहे तर घरीसुद्धा तुम्ही असं बनवू शकता. ब्रेड लावण्यापेक्षा सकाळच्या परी आपण चपात्या तर आपण बनवतो ना, तर त्या टायमाला तुम्ही असं करू शकता, छान लागेल. आणि थोडं काहीतरी वेगळं, वजन कोणी कमी करत असेल तर त्यांच्यासाठी पण हे छान आहे. त्यात तुम्हाला मग चीज नसेल टाकायचं तरी पण तुम्ही चालू शकते. मलाई दुधाची साय वगैरे असेल तरीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये 1 चमचा टाकू शकता. अशा पद्धतीत गुंडाळायचं, पूर्ण रोलसारखं करायचं. मध्यभागी ठेवून सुद्धा तुम्ही करू शकता, अशा पद्धतीत करू शकता. थोडी जागा रिकामी ठेवायची, म्हणजे बघा असं ढकलत गेलं की पुढं पुढं येतं ना, तर त्यासाठी थोडीशी जागा रिकामी ठेवायची अशी. हे बघा अशा पद्धतीमध्ये दाबून गुंडाळायचं जेवढं होता होईल एवढं, आणि अशा पद्धतीत बघा कापायचं. पिझ्झा कटर वगैरे ह्यानं सुद्धा कापलं जातं मस्तपैकी. बघा किती छान झालेलं आहे. अशा पद्धतीत तुम्ही टिफिनला देऊ शकता मुलांना, घरात खायला. बाहेरचं खाण्यापेक्षा हे अशा गोष्टी घरात काहीतरी वेगवेगळ्या करायचं. आता तेवढ्यामध्ये बघा मी 2च चमचे वापरलं होतं आणि एवढं शिल्लक राहिलेलं आहे. तर कमीत कमी घरामध्ये आपल्या 5 ते 6 लोकांनासुद्धा तुम्ही ब्रेडला थोडं थोडंसं लावूनसुद्धा नुसतं खाल्लं तरी पण चालू शकतं. असं मिक्स करून आणि काय तुमच्याकडे वेगवेगळं असेल तर ती पण टाकून खाऊ शकता. आता मी तर तुम्हाला सांगते, हे काल मी बनवलं होतं तर ह्याच्यामध्ये आता आपले आंबे भेटतात ना, आंब्याचे बारीक तुकडे केले होते एकदम,
आणि ते पण मी मिक्स करून ते ब्रेडमध्ये घालून असं दिलं होतं. तर खूप चविष्ट लागते. एकदा अशा पद्धतीत तुम्ही करून बघा. राहिलेले मी अशा पद्धतीत करून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.